नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि मी किचनमध्ये आलेली आहे. रात्रीच किचन स्वच्छ केल्यामुळे आता किचन मस्तच दिसत आहे. त्यानंतर मी माझ्या लहान मुलीचा टिफिन तयार करून तिला शाळेत पाठवलं व आता रात्री जी भांडी घासून ठेवली होती ती लावून घेत आहे व सोबत चहाही ठेवला आहे. मला रीमा कुणे ताई आणि इतर बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या की मी दिवसभरात कशा पद्धतीने कामं करते ते रुटीन दाखवा. मी बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे, पण सगळीच छोटी मोठी कामं आपण व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. म्हणून जी इम्पॉर्टंट कामं असतात घरातली ते दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मुलीचा टिफिन करत असतानाच मी बटाटे व आपली वरणाची डाळ असते ती शिजवून घेतली होती. तुम्हाला ती कुकर दिसतच असतील की सकाळी खूप घाई असते आपल्याला सगळ्यांना, तर घाई होऊ नये म्हणून ऑलरेडी मी 7 वाजेच्या आधी हे सगळं करून घेतलेलं आहे. सकाळी उठल्यानंतर मी चहा घेण्यापूर्वी मी भगवान श्रीकृष्णांना दुधाचा किंवा खडीसाखर आणि पाण्याचा नैवेद्य दाखवते. त्यानंतरच मी चहा घेते. असं मी 2024 जसं सुरू झालं तेव्हापासून स्टार्ट केलेलं आहे. याआधी करायची पण नियमित नव्हतं होत, पण आता मी नियमित करण्याचा प्रयत्न करणार आहे. चहा उकळतोय तेवढ्यामध्ये मी सगळी भांडी लावून घेतली की जेणेकरून किचन ओट्यावरचा पसारा कमी होईल. मी किचन ओट्यावरती एवढ्या साऱ्या वस्तू तुम्हाला यासाठी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येकाच्या घरीच सकाळी अशीच धावपळ असते किंवा रात्री प्रत्येकाच्या किचन ओट्यावरती किचनमध्ये अशापैकी भांड्यांचा पसारा होतच असतो आणि तो आपण सगळं जेवण वगैरे बनवल्यानंतर आवरून किचन स्वच्छ करून घेतो. बटाटे वाफून झालेले होते, बराच वेळ झाला होता, तर आता मी त्याची सालं काढून घेत आहे. लगेच जी भांडी उष्टी आहेत ती मी तिथल्या तिथे जमा करून देत आहे. त्यानंतर वरणासाठी डाळ शिजवली होती, त्या डाळीलाही मी घुटून घेतलं. बटाट्याची सालं काढून मी भाजीला फोडणी देऊन घेतली कारण 9:15 मला टिफिन पॅक करावे लागतात. माझी मोठी मुलगी 9:15ला जाते क्लासला व तिथूनच शाळेत जाते. त्यामुळे 9:15 जेवण नाश्ता संपूर्ण मला तयार करून घ्यावं लागतं. बटाट्याच्या भाजीमध्ये एखादा बटाटा आपण या पद्धतीने किसून टाकला तर भाजीला खूप छान चव येते. माझी कझन सिस्टर मागच्या आठवड्यातच आमच्याकडे आलेली, तर तिने तशी भाजी केली होती, खूप टेस्टी लागली, तर म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यानंतर जेवण बनवतानाच मी मुलीलाही माझ्यासोबत रिव्हिजन करायला बसवत असते अभ्यासाला व आता मी सगळ्यांचे टिफिन पॅक करून ठेवलेले आहेत व किचन ओट्यावरती जे फ्रीजमधील डबे बाहेर आलेले आहेत ते सगळे डबे मी स्वच्छ पुसून फ्रीजमध्ये परत ठेवून दिले. मिठाची बरणी, मसाल्याचा डबा हे जागच्या जागी मी आता लगेच ठेवून देत आहे. किचन ओट्यावरती आपण जेवण बनवताना जी भांडी वापरलेली असतात ती भांडी मी लगेच उचलून सिंकमध्ये जमा करते. पोळ्या करताना मी बऱ्याच वेळेस खाली पेपर टाकत असते कारण पीठ जे पडतं ते पेपरवरच पडून जातं, मग किचन ओटा तेवढा पांढरा होत नाही याची मी काळजी घेत असते. जेवण बनवल्यानंतर मला मध्येच 9:30 वाजता मुलीला ट्युशनला सोडवायला जावं लागतं. त्यानंतर आल्यावर मी मिस्टरांचा टिफिन वगैरे पॅक केल्यानंतर 10 वाजता मी देवपूजा करते. तर मी अगदी सकाळी देवपूजा नाही होत कारण सकाळी खूप घाई असते. सगळ्यांना नाश्ता टिफिन द्यायचा असतो. तर म्हणून मग मी 10:15 सगळेजण जातात ऑफिसला, मुली स्कूलला, तर मग त्यानंतर मी देवपूजा करते. कारण घाईमध्ये पण आपलं मन म्हणजे कामाकडे असेल आणि मग मी देवपूजा करेल तर त्याचा मला अर्थ वाटत नाही, म्हणून मग मी शांततेमध्ये देवपूजा करते. देवपूजा केल्यानंतर घर व मन दोघंही प्रसन्न होतात व आपल्या मनात अनेक प्रश्न चालत असतात किंवा अनेक चिंताही असतात, तर त्या देवपूजा केल्यानंतर त्यांची अनेक उत्तरंही मिळतात आपल्याला आणि आपलं मनही शांत होतं, मला असं वाटतं. देवपूजा केल्यानंतर डायनिंगवरती ज्या वस्तू पडलेल्या असतात त्यांची मी आवराआवर करायला घेते. मी फ्रूट्स आणलेले होते पण ते बॅगेतच पडलेले होते सकाळपासून, तर ते मी टोपलीत आता टाकून घेत आहे.
हॉलमध्ये मुली इकडे-तिकडे चेअर करून टाकतात डायनिंगच्या, तर मी त्या आता जागेवरती ठेवत आहे व त्यासोबतच मला चेअरचे कव्हर चेंज करायचे आहेत. हे कव्हर धुवायचे आहेत आधीचे, तर मी संपूर्ण चेअरचे कव्हर चेंज करून घेतले. माझ्याकडे गुलाबाची फुलं होती, तर मी डायनिंगवरती काचेच्या भांड्यामध्ये या प्रकारे ठेवत आहे. गावठी गुलाबचा खूप छान वास येतो, तर त्यासाठी मी याप्रमाणे डेकोरेशन करून घेतलं. मला अशा पद्धतीचं काहीतरी करायला आवडतं. त्यानंतर मी परत आली आता किचनमध्ये. किचनमध्ये ज्यात दूध आलेलं होतं आमचं, तर दूध मी तापवून घेत आहे. त्यासोबतच लसूण एका भांड्यामध्ये पडलेला होता, तर तोही मी निवडून टाकला. भांडी घासायला टाकून दिली. 10 ते 10:30च्या दरम्यान माझ्याकडे मावशी भांडे घासायला येतात. त्या भांडे घासून गेलेल्या होत्या. त्यानंतर ही जी भांडी जमा झाली होती, ती मी आता घासून घेत आहे. किचनमध्ये मी हा प्लास्टिकचा डब्बा ठेवते, तर त्या डब्यामध्ये मी जो कचरा भाजी करताना किंवा आपण काहीही कट करतो, तर तो मी त्या डब्यात टाकते. वरून झाकण लावून देते, म्हणजे चिलट्यांचा त्रास होत नाही. आणि किचन ओट्यावरती त्या कांद्याचे टरफले किंवा लसणाचे ते पडू न देता मी ह्या डब्यात टाकत असते. मी सिंकमध्ये जास्त भांडी जमा होऊ देत नाही, कारण ना खूप चिलट्यांचा त्रास सहन करावा लागतो. किचनमध्ये जर सतत ओलावा असेल व रात्री तर भांडी नाहीच राहू देत, कारण झुरळ पण होतात म्हणून. तर माझ्याकडे म्हणजे मी या घरात आल्यापासून एकदाही झुरळ झालेलं नाही आहे. त्यानंतर भांडी घासल्यानंतर मी जे रात्री धुतलेले कपडे असतात तर ते काढून घेते व भांडी किचन आवरतानाच मी सोबतच मशिनी लावलेलं असतं, तर धुतलेली कपडे मी या वेळामध्ये टाकून घेत असते. व जी वाळलेली कपडे असतात त्यांच्या घड्या मी लगेच करून टाकते आणि प्रत्येकाच्या जागेवर म्हणजे कपडे मी ठेवून देत असते. मुलींचे युनिफॉर्म किंवा माझ्या मिस्टरांचे कपडे जे दिवसभरातले असतात, तर ते मी ऑफिसमधून आल्यावर, स्कूलमधून आल्यावर रात्री झोपण्यापूर्वी नेहमीच मशीनमध्ये धुवून घेते व रात्रीच वाळवायला टाकून देते, की जेणेकरून सकाळी पण कपड्यांचा खूप पसारा होत नाही व सकाळी गॅलरीत पण अगदी सुटसुटीत कपडे जेवढे अंघोळीचे निघतात तेवढेच असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे घड्या करायलाही खूप सोपं जातं. नाहीतर खूप कपड्यांचा ढीग बघूनही आपल्याला घड्या करायला खूप कंटाळा येतो. कपड्यांच्या घड्या घातल्यानंतर, कपडे वाळवायला टाकल्यानंतर मी बेड आवरायला सुरुवात करते. प्रत्येक रूमच्या बेडशीट्स मी या पद्धतीने क्लीन करून घेते व फर्निचरवरतीही मी ब्रश फिरवून घेते, कारण केस जे विंचरलेले असतात, कधी धूळ केसही पडतात म्हणजे फर्निचर ज्या एरियामध्ये आहे तिथे. हे सगळं झाल्यानंतर मी गॅलरी स्वच्छ करून घेते. गॅलरी झाडून घेतली व त्यानंतर जो रूम मी स्वच्छ केला, जिथल्या वस्तू तिथं ठेवल्या, तो रूम मी झाडून घेत आहे. त्यानंतर मी ह्या दुसऱ्या बेडरूममध्ये आली. इथेही भरपूर पसारा होता. तो जागच्या जागी ठेवला. प्रत्येक वस्तूला मी म्हणजे जागच्या जागी ठेवून देते. आजूबाजूला कुठलीही वस्तू बाहेर पडू देत नाही. त्यामुळे रूम स्वच्छ दिसतो. आणि बेडशीट क्लीन करून घेतली. मी हे सगळं तुम्हाला दाखवलेलं नाही, पण माझ्या मुलींचा बेडरूम मी दाखवते, कारण असं प्रत्येक बेडरूममध्ये होत असतं. आणि तुम्हाला वाटेल की स्वच्छच दाखवते, तर हा पसाराही मी सोबत दाखवलेला आहे. मुलं किती पसारा करतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मी हे बुक घेतलेलं आहे रामायण म्हणून, तर छान आहे. यामध्ये लहान मुलांनाही वाचता येतील अशा प्रकारे मराठीमध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत भगवान श्रीरामांच्या. तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकतात. मी स्पेशली मुलींना गोष्टी सांगण्यासाठी व त्यांना वाचता यावं, समजावं यासाठी हे बुक घेतलेलं आहे. त्यानंतर सगळे बेडरूम क्लीन केल्यानंतर मी आता हॉलमध्ये आलेली आहे. हॉल ऑलरेडी मी बऱ्यापैकी आवरलाच होता आधी, तर आता मी परत सगळं वस्तू जागच्या जागी ठेवून हॉल झाडून घेत आहे. बऱ्यापैकी मी कामं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण बाकीची कामं करताना मी नाही दाखवलं आहे, कारण व्हिडिओ मोठा होईल व
त्यात दाखवण्यासारखं असं काही वाटत पण नाही की हे खूप कॉमन आहे म्हणून तेही दाखवत नाही. त्यानंतर मी हॉलची गॅलरी स्वच्छ करून घेत आहे. गॅलरी स्वच्छ केल्यानंतर मी किचनमध्ये आलेली आहे. आता किचन ओटा मी आधी कोरड्या कापडाने सगळी बारीक कण मी जमा करून घेतली होती व डिशवॉश लिक्विडने स्वच्छ करून घेत आहे. किचन ओटा आवरण्यापूर्वी मी तिघंही बेडरूम, हॉल, डायनिंग एरिया संपूर्ण स्वच्छ करून घेते. जेवण झाल्यानंतर दुपारी जेवण उरलेलं असतं भांड्यांमधलं ते काढून मग मी किचन ओटा स्वच्छ करायला घेते. आधी फक्त कोरड्या कापडाने संपूर्ण किचन ओट्यावरच्या वस्तू उचलून जे अन्नकण पडलेले असतात ते सगळे काढून घेत असते बाजूला. आता किचनही स्वच्छ झाल्यानंतर संपूर्ण घर दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. झाडून ठेवलेला आहे. प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवून दिलेल्या आहेत. माझ्याकडे घर पुसण्यासाठी मावशी येतात तर रोज मी अशा प्रकारे सकाळची कामं करते. मावशी येण्यापूर्वी संपूर्ण घर मी नियमित झाडते. म्हणजे मावशी आल्यावर माझ्याकडे त्यांना म्हणजे कचरा दिसतच नाही घरामध्ये अजिबात. क्वचित असं होतं की माझ्याकडे बिना झाडलेलं मी त्यांना घर म्हणजे पुसण्यासाठी दिलेलं असेल. मी नेहमीच झाडून ठेवण्याचा प्रयत्न करत असते कारण ते लोक घाईत येतात आणि त्यांना बिचाऱ्यांना तेवढा वेळ नसतो मला असं वाटतं. म्हणून मग आपण आपलं घर झाडून ठेवलेलं असलं ना तर ते हात म्हणजे एकदा झाडतात आणि पुसून घेतात. त्यामुळे आपण स्वतः झाडल्यामुळे घर खूप चकचकीत होतं आणि कानाकोपरा संपूर्ण घराचा स्वच्छ होतो. माझी ही सगळी कामं 1 ते 1:30च्या दरम्यान संपून जातात दुपारची. त्यानंतर मी 1:30 ते 2 नंतर जे तुम्हाला यूट्यूबसाठी जी स्वच्छता वगैरे दाखवते किंवा मी स्वतःही करत असते. अनेक वेळेस ना मी शूट न करता बऱ्याच गोष्टी स्वच्छ करत असते आणि शूट करण्याचा कंटाळा करते. तर म्हणून मग ना बऱ्याच वेळेस ते राहून जातं दाखवायचं. तर मी दुपारचं जे मी स्वच्छता करते काही एखादं कपाट किंवा ते मी दाखवलेलं नाही आहे. व्हिडिओ मोठा होईल. आता हे मी 4 वाजेनंतरचं दाखवलेलं आहे. दुपारी 4:30 ते 5च्या दरम्यान मी चहा करते. त्यानंतर चहाची जी भांडी असतात ती लगेच मी घासून वाळवायला ठेवून देते व किचन ओटाही मी परत एक कपडा मारून घेते आणि जी सकाळची घासलेली भांडी असतात ती सुकून जातात तर ती मी लावून ठेवते. आता संध्याकाळचे 6:30 पावणे 7 झालेले आहेत. त्यानंतर मी छोट्या मुलीला क्लासला सोडते. क्लासवरून घेऊन येते. त्या मधल्या ब्रेकमध्ये मी जेवण बनवते. तर आज थालीपीठच बनवायचे होते म्हणून मग मी 7 ते 7:30च्या दरम्यान जेवण बनवून टाकत असते. थालीपीठ बनवले. आम्ही संध्याकाळी बाजारातून भाज्या आणलेल्या होत्या. माझी आई आलेली होती. तर जेवण झाल्यानंतर भाज्या निवडून घेत आहोत व सोबत मी जेवण बनवताना किंवा जेवण बनवल्यानंतर किचन आवरत असते ना त्यावेळेस मी मुलींना नियमित अभ्यासाला बसवत असते सोबत. कारण आता त्या थोड्या मोठ्या झाल्या आहेत म्हणून त्यांच्याकडे तेवढं असं सोबतच बसण्याची गरज भासत नाही. नाहीतर जेव्हा लहान होते तर मी 1-1.5 तास तरी सोबतच बसायची. तर आता जो प्रॉब्लेम असला तो आपल्याजवळ येऊन सॉल्व करून घेतात ते. आणि मी बऱ्यापैकी 10 किलो कांदे आणले होते. त्या बास्केटमध्ये मी भरून घेतलेल्या आहेत. भाज्या निवडून झालेल्या आहेत व त्यानंतर रात्रीचा किचनही स्वच्छ करून झालेला आहे. अशा पद्धतीने दिवसभरात माझं कामांचं रुटीन असतं ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रात्री झोपण्यापूर्वी मी डायनिंग एरिया, सोफा, हॉलमध्ये जे बुक्स पडलेले असतात मुलांचे ते प्रॉपर बॅगेत भरून ठेवणं. झोपण्यापूर्वीही मी संपूर्ण पसारा रात्रीच आवरून घेते की सकाळी सगळं मला सोपं जावं. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.